कर्क राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी या आठवड्यात शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहे। हा विवाहित जीवन आणि प्रेम जीवनासाठी अत्यंत शुभ मानला जातो। हा योग वैवाहिक जीवनात गोडवा आणून नातेसंबंध मजबूत करतो। या काळात शुक्रासोबत राहूच्या उपस्थितीमुळे कर्क राशीच्या प्रेम जीवनात आनंददायी अनुभव येतील। यासोबतच या आठवड्यात कुंभ राशीत सूर्यग्रहण देखील होणार आहे आणि शुक्र आणि बुध देखील येथे उपस्थित राहतील। अशा परिस्थितीत हा आठवडा कर्क राशीसाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊ। कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ राहील। आठवड्याची सुरुवात काही बहुप्रतीक्षित चांगल्या बातम्याने होईल। या आठवड्यात तुम्हाला कोर्ट किंवा सरकारी बाबींमध्ये दिलासा मिळू शकेल। खटल्यात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल। विरोधक तुमच्याशी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात। हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी यशाने भरलेला असू शकतो। स्पर्धा परीक्षेचे निकाल अनुकूल असू शकतात। उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील। एकंदरीत हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरत आहे। सकारात्मक परिणामांसह आठवड्याच्या उत्तरार्धात लांब पल्ल्याच्या व्यवसाय प्रवास होण्याची शक्यता आहे। या व्यावसायिक सहली आनंददायी आणि फायदेशीर ठरतील। या काळात तुम्ही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित कराल। तुमचे आरोग्य सामान्य राहील आणि गोष्टी तुमच्या मार्गावर येताना पाहून तुमचा उत्साह आणि धैर्य वाढेल। या आठवड्यात तुमच्या वडिलांशी असलेले नाते दृढ होईल। तुम्हाला त्यांच्याकडून विशेष प्रेम, पाठिंबा आणि सहकार्य मिळेल। तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये परस्पर विश्वास वाढेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांसाठी जीवनात अनेक मोठे बदल येऊ शकतात। या काळात तुमचे खर्च आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। या आठवड्यात तुमचे नेतृत्व गुण कामाच्या ठिकाणी चमकतील। 17 तारखेनंतर तुमच्या कारकिर्दीत काही सकारात्मक बदल दिसू शकतात, जे तुमच्या भविष्यासाठी चांगले असतील। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। तथापि गुरुची वक्री चाल दर्शवते की तुम्हाला जुने कर्ज फेडण्याची आवश्यकता आहे। कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या। घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल। तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध खूप परिपक्व होतील आणि तुम्ही एकमेकांना आधार द्याल। आरोग्याच्या बाबतीत 19 फेब्रुवारी नंतर पाठ आणि खांद्याच्या दुखण्यांची काळजी घ्या। जास्त ताण टाळा आणि तुमच्या छंदासाठी वेळ काढा। योग आणि प्राणायाम तुमच्या शरीरात नवीन ऊर्जेचा संचार करतील। सोमवारी शिवलिंगाला पंचामृत अर्पण करा आणि चंद्रदेवाला समर्पित मंत्रांचा जप करा। कर्क राशी या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये आश्वासन आणि समजूतदारपणा आवश्यक आहे। जर तुम्ही भागीदार असाल तर भावनिक उपस्थिती आणि धीराने ऐकणे विश्वास मजबूत करते। शांततेत माघार घेणे टाळा। सौम्य अभिव्यक्ती जवळीक आणते। अविवाहित लोक संगोपन करणाऱ्या भावनिकदृष्ट्या उपलब्ध असलेल्या व्यक्तींना आकर्षित करू शकतात। संबंध तीव्र होण्याऐवजी सांत्वनादायक वाटतात। व्यावसायिकदृष्ट्या सातत्य आणि प्रामाणिकपणा लक्षात येतो। तुम्ही लक्ष वेधून घेणार नाही, परंतु तुमच्या समर्पणामुळे आदर मिळतो। या आठवड्यातील कर्क राशी शांत, चिकाटी आणि टीमवर्कचे फायदे अधोरेखित करते। आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात जोखमीपेक्षा स्थिरता पसंत आहे। भावनिक खर्च किंवा असुरक्षिततेमुळे घेतलेले निर्णय टाळा। कर्क राशी या आठवड्यातील तुमची भावनिक अंतर्ज्ञान तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात खोलवर अंतर्दृष्टी देईल। सुरुवातीला 17 तारखेच्या आसपास तुम्हाला लोकांच्या भावना समजून घेणे सोपे वाटेल, जे नातेसंबंधांमध्ये निगेटिव्ह करण्यासाठी एक महत्त्वाचे कौशल्य आहे। 18 तारखेच्या आसपास शुक्राचा सौम्य स्पर्श तुमच्या करुणेला उजळतो। या ऊर्जेचा वापर बंध वाढवण्यासाठी आणि तुमच्या जवळच्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करा। व्यावसायिकदृष्ट्या नाविन्यपूर्ण आणि सहयोग करण्याच्या अनपेक्षित संधींसाठी तयार राहा। संघाच्या प्रयत्नांमुळे लक्षणीय नफा मिळू शकतो। आठवड्याच्या मध्यात चंद्राचे संक्रमण घराशी संबंधित जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि आरामदायी घरगुती वातावरण सुनिश्चित करण्याचा सल्ला देते। आर्थिक स्थिती स्थिर दिसते, परंतु गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगणे शहाणपणाचे असते। आरोग्य तुम्हाला अधिक स्वकाळजी दिनचर्यांकडे ढकलते, विशेषतः मानसिक आरोग्य पद्धतींवर लक्ष केंद्रित करते। 22 तारखेपर्यंत भूतकाळातील निर्णयांवर चिंतन केल्याने भविष्यातील मार्गांचे मार्गदर्शन करणारे नवीन अंतर्दृष्टी येतात। सूर्य मीन राशीत प्रवेश करत असताना भावनांना प्रभावीपणे चॅनल करण्यासाठी कलात्मक आउटलेटमध्ये व्यस्त राहा। तुमचे क्षितिज विस्तृत करा। कर्क राशी आता तुम्ही जे स्वप्न पाहत आहात ते दाखवा। बुधवार 18 फेब्रुवारी रोजी मीन ऋतू सुरू होतो आणि नशीब शेवटी तुमच्या बाजूने होते। मीन राशीतील सूर्य नशीब आणि विपुलता घेऊन येतो।
परंतु ही ऊर्जा पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास तयार असले पाहिजे. ही ऊर्जा तुमचे हेतू प्रगट करण्यास, ध्येय साध्य करण्यास आणि तुमचे जीवन अविश्वसनीय मार्गाने बदलण्यास मदत करण्यासाठी आहे. सध्याच्या वैश्विक प्रभावांसह हे तुमचे करिअर मार्गाशी किंवा तुम्ही स्वतः घेतलेल्या निवडींशी देखील जोडले जाऊ शकते. येणाऱ्या आठवड्यात जे काही घडेल त्यासाठी मोकळे राहा, कारण तुम्हाला एक नवीन आणि भाग्यवान संधी मिळेल. मीन राशीचा काळ हा तुम्हाला मार्गदर्शन केले जात आहे त्यावर विश्वास ठेवण्याचा काळ आहे. जरी तुम्हाला खात्री नसली तरीही की तुम्ही तिथे कसे पोहोचणार आहात. दैवी विश्वास महत्त्वाचा आहे, विशेषतः मीन राशीच्या आध्यात्मिक ऊर्जेसह काम करताना. तुमच्या अंतर्ज्ञानाचे ऐकणे आणि बदल स्वीकारण्यास तयार असणे देखील महत्त्वाचे आहे. या आठवड्यात तुम्ही स्वतःला तुमच्या आराम क्षेत्राबाहेर ढकलले जाऊ शकता. तुम्ही ज्याची अपेक्षा केली नाही त्यासाठी जागा ठेवा, कारण तिथेच तुमचे सर्वात मोठे नशीब सापडते. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल, शुभ क्रमांक 4 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि आठवड्याचा सल्ला की नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी उत्तम असेल.